श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, परम पूज्य श्री गजानन महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं व्हॉल्यूम मोठा केला पाहिजे. काल आपण अवतरणिकेपर्यंत येऊन थांबलो होतो. शेवटचा प्रसंग जो बघितला होता त्यात त्याच्या स्वप्नात जातात आणि त्याला सांगतात की तू आता मठाचा कारभार बघ, आणि मीच तो हे सांगण्यासाठी स्वप्नदृष्टांतही देतात. इथे आपण काल थांबलो होतो. म्हणजे अगदी ओव्या त्या वाचायच्या असतील शेवटच्या 1, 2, 3. हा पाटील अवघ्या दिवसभर सकाळी ते येऊन गेले गोसाव्याच्या रूपात गजानन महाराज, आणि सांगितलं दक्षिणा वगैरे दे आणि कारभार कर तू मठाचा. गजानन महाराजांचा मठ शेगाव, तिथे जाऊन तू कारभार कर. तुझं कर्ज आहे ते फिटेल, तुझी बायको आजारी पडते ती बरी होईल, तुझ्या मुलाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या गळ्यात मी एक ताईत बांधतो. दक्षिणा वगैरे हे कशासाठी? मला पैसे दक्षिणा नको आहेत, तू तिथला कारभार कर. हा पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. इकडे काल आपण थांबलो होतो. हा व्हॉल्यूम नाही बरोबर, म्हणजे मला त्रास होतो आहे. काल आपण थांबलो होतो, कुठे थांबलो होतो? हां, हे चौक आहे. काल थांबलो होतो गंगावतरण आणि ग्रंथावतरण, 2 मुद्दे होते. गंगावतरण, कुठे होती गंगा, एक थोडक्यात बघायला हरकत नाही. तोपर्यंत आणखीन 5-10 श्रोते आले तर मग अवतरणिका वाचूया. गंगा पृथ्वीवर होती. गंगा आणि पार्वती या बहिणी, दोन्ही हिमालयाच्या कन्या. पण गंगा जरा अवखळ होती, खोडकर होती आणि ती नदीच्या रूपात वाहत होती. आणि त्यामुळे कोणी जर एखादा तपश्चर्याला बसला असेल ऋषी, तर त्याच्यासमोर जर त्याचं देव किंवा देवाचं चिन्ह असेल तर ते वाहून न्यायचं, ग्रंथ असेल तर ग्रंथ भिजवायचा, असं चालू असायचं. त्यामुळे सगळ्या ऋषींनी तिला शाप कोणता दिला लक्षात ठेवा, की तू हिमालयावरून वाहतेस, म्हणजे तू भूगंगा आहेस, जमिनीवर वाहणारी, ती स्वरगंगा हो. हा शापसुद्धा चांगला आहे ना, म्हणजे प्रमोशन आहे. खालून वाहतेस, तू स्वर्गातून व्हा. मग स्वर्गात तिला जागा कुठली दिली, तर विष्णूच्या पायापासून, म्हणून श्रीपाद तीर्थ आपण ज्याला म्हणतो, अशा स्वरूपात गंगा व्हायला लागली. आकाशगंगा हा आपण शब्द वापरतो ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, पण आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी, खूप स्टार्स. आजच सांगितलं, आपल्या आकाशगंगेच्या बाहेर जर आपल्याला जायचं असेल प्रकाशाच्या वेगानं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, तर काही मिलियन वर्ष लागतील. म्हणजे आपण आहोत तिथेच आहोत. कितीही चंद्र, मंगळ, शुक्र जरी केले तर ह्या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दृष्टीने आपण 1.0 मिलीमीटरसुद्धा पुढे गेलेलो नाही आहोत. हे लक्षात घ्यायचं मुद्दा होत. आणि अशा या अनंत कोटी ब्रह्मांडांचे जे नायक आहेत त्यांच्या पायाशी बसून आपण हा विचार करतो आहे. हा भावाचा विचार आहे. भाव, भावना, श्रद्धा, आणि इथला शब्द वापरलेला निष्ठा, एकविधा निष्ठा पाहिजे. त्याच्यानंतर मग गंगा स्वर्गातून व्हायला लागली, सगळं चांगलं झालं. इकडे एक राजा होता, त्याचं नाव सगर. आता म्हणाल हे नाव कसं, तर सगरवरून पुढे सागर शब्द आलेला आहे. पण गर म्हणजे विष आणि सगर म्हणजे विथ पॉयझन. आता विष त्याच्या शरीरात कुठून आलं, तर त्याचे वडील, त्यांनी अनेक राण्या केल्या सिंहासनाला, सत्तेला वारस मिळावा म्हणून, पण मूल काही झालं नाही.
शेवटी एक नवीन लग्न केलं, त्या राणीला दिवस गेले, गर्भवती झाली, सगळ्यांना आनंद झाला, राजाला या राज्याला आता वारस मिळणार म्हणून. पण काही महिने गेल्यानंतर अनेकांच्या मनात, ज्या सवती होत्या अनेक, त्यांच्या मनात विचार आला की आपण तसं बघायला गेलं तर सिनियर आहोत, ज्येष्ठ आहोत, तर ही जर उद्या बाळंतीण झाली तर ती राजमाता होईल. कारण पुत्र झाला की तो राजपुत्र, पुत्री जरी झाली तरी ती राजकन्या, आणि माता आहे ना ती राजमाता होईल, आणि आपल्याला तिची दासी म्हणून वागावं लागेल. म्हणून केलं काय, तिचा गर्भपात होण्यासाठी विष दिलं तिला, आणि गर्भाचा दाह सुरू झाला. दाह म्हणजे इन्फ्लेमेशन, बर्निंग, आणि इकडे तिकडे ती धावायला लागली. शेवटी ते इतकं असह्य झालं, वैद्य वगैरे कोणालाही औषध नव्हतं त्याच्याकडे. मग ती म्हणाली आपण आता नदीत उडी टाकून जीवन संपूया. वाटेत एक ऋषीचा आश्रम होता. मनात विचार आला की जर आपण आपलं जीवन संपवणार आहोत तर शेवटी निदान या ऋषींचा नमस्कार, आशीर्वाद काहीतरी घेऊया. ऋषी हे ध्यानस्थ होते. पूर्वी नमस्काराची एक पद्धत होती की कंकण वाजवून नमस्कार करायचा, आणि हे ऋषीवर मी नमस्कार करते असं म्हणायचं. त्याप्रमाणे तिने म्हणलं, ज्या अर्थी कंकण वाजतायत त्या अर्थी ती सुवासिनी आहे, पुत्रवती भव म्हणून त्याने आशीर्वाद दिला. ही हुंदका देऊन रडायला लागली. हा आशीर्वाद या जन्मीसाठी आहे का पुढच्या जन्मीसाठी आहे, कारण मी जीवन संपवायला निघालेले आहे. त्याने डोळे उघडले. ते म्हणाले, एक तर मी आशीर्वाद दिलेला नाही आहे, मी ज्याच्याशी एकरूप झालो तो समाधी अवस्थेत, त्यांनी माझ्या वाणीतून तो फक्त आशीर्वाद मिळाला, त्या शक्तीचा तो आशीर्वाद आहे आणि तो खरा होईल. पण तू असं का म्हणतेस? माझ्यावर विषय प्रयोग झालेला आहे. तर ते म्हणतात की माझ्या तपस्सामर्थ्याने मी तुला वर देतो की तुझ्या शरीरात सध्या गर्भाला दाह करणारं जे विष आहे ते त्या गर्भाच्या एका भागात साठेल आणि कुठलाही त्रास होणार नाही. इतकंच नाही तर हा जो मुलगा जन्मेल त्याच्यावर कुठल्याही विषाचा प्रभाव होणार नाही, कारण ही विल बी बॉर्न विथ द पॉयझन विदिन. म्हणजे सगर म्हणूनच हा जन्मेल, त्याप्रमाणे तो जन्मला. त्याचं नाव सगर ठेवलं. हा ऋषींच्या आशीर्वादामुळे झाल्यामुळे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य केलं. तो इतका सात्विक राजा होता की लोकांना तो देवाच्या ठिकाणी वाटायला लागला. त्याला 60,000 पुत्र झाले असा उल्लेख आहे. अनेक पुत्र झाले मानायला काय हरकत आहे, कारण हे बरेचसे ग्रंथ आपले काव्यातले आहेत. काव्य म्हणलं की काव्याची म्हणून एक शैली असते, स्टाईल ऑफ एक्सप्रेशन. अलंकार असतात, फिगर्स ऑफ स्पीच वगैरे आपण म्हणतो. अतिशयोक्ती हा एक अलंकार आहे, जास्त प्रभावी वाटावं म्हणून 60,000. पण 60,000 लक्षात ठेवा, कारण पुढच्या कथेत याला महत्त्व आहे. म्हणून उन्मत्त झाले ते, कारण राजा सात्विक आहे, सगळीकडे शांती सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त त्रास द्यायचा. मदांध ज्यांना म्हणतात ना अशी मुलं. आपण अश्वमेध करूया. आता इथून पुढची कथा नीट आहे का. अश्वमेध करूया म्हटल्यानंतर काय होतं, 60,000 हेच होते, शिवाय त्यांचं सैन्य. हे घेऊन अश्व सोडला. अश्वमेध यज्ञ म्हणायची गरज नसते, कारण मेध म्हणजेच यज्ञ. अश्वमेध, तो अश्व सोडला, अश्व निघाला. त्याच्या मागून हे इंद्राला भीती वाटली, कारण ज्या राज्याचा हा अश्व आहे, तो जो राजा आहे तो अत्यंत सात्विक आहे, सगर. हा जर अश्वमेध पुरा झाला आणि सगरांनी जर माझं सिंहासन मागितलं तर मला ते रिकामं करून द्यायला पाहिजे. असंख्यात शक्र होऊन गे, शक्र म्हणजे इंद्र, असंख्य इंद्र होऊन गेलेले आहेत. काल आपण बघितले, एक चतुर्युगीचा एक राम असतो, एक कृष्ण असतंय. 7 चतुर्युगी झालात तर किमान 7 राम झालेले आहेत, 7 कृष्ण झालेले आहेत. हे समजून घ्यायचा विषय आहे. आणि नारद आता प्रत्येक युगाचे नारद निराळे आहेत. म्हणतात पुढची जी चतुर्युगी आहे, आता कलियुगानंतर सत्ययुग वगैरे सुरू होईल, त्याला भरपूर वेळ जातो मध्ये. तर पुढच्या युगाचा जो नारद असेल तो अश्वत्थामा असेल. त्यांनी भरपूर वेदना सहन केलेल्या असतील, त्याला पश्चात्ताप झालेला आहे. आणि अशा अवस्थेत तो जर शरण गेला तर पुढच्या चतुर्युगीचा आपण म्हणतो ना व्यास, मी नारद म्हटलं चुकीचं, व्यास हा अश्वत्थामा असेल. कारण व्यासही तितकेच झाले ना. प्रत्येक ठिकाणी व्यास आहे, प्रत्येक ठिकाणी वाल्मिकी आहे, प्रत्येक ठिकाणी राम आणि रामराज्य आहे, प्रत्येक ठिकाणी रामाचा वनवास, सीता हरण हे प्रत्येक ठिकाणी आहे. हे लक्षात घ्या. आता तो विषय नको, हे बघूया. तर ज्या वेळेला हे निघाले, इंद्र गेला नेहमीप्रमाणे कुठे,
हे आपण मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे. आता या विषयावर आपण शेवटचं भेटतोय, पण पुढच्या महिन्यात म्हणजे काहीच महिन्यांनी 15 दिवसांनी आपण पुन्हा भेटणार आहोत. कारण जो विषय सोलापूरला दिला गेला होता आणि एक भव्य कार्यक्रम झाला होता, त्याची कुठलंही ट्रेस आपल्याला मिळालेलं नाही आहे. कारण तो भव्य असल्यामुळे आणि सगळे दिव्य पुरुष असल्यामुळे अनेकदा सांगूनही तिथे केलेलं रेकॉर्डिंग वगैरे आपल्याला मिळालेलं नाही आहे. आपल्याला कशासाठी पाहिजे होतं? फॉर इन्स्पिरेशन. कसा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, किती माणसं होती, त्याच्यात व्यवस्था कशी होती, आणि शिवाय प्रवचनांच्या 2 कॅसेट्स. त्यांनी जो विषय दिला होता तोच आपण घेणार आहोत पुढच्या वेळेला. त्यांनी काय दिलं होतं? हा गजानन विजय जो ग्रंथ आहे तो जीवनात कसा उतरवायचा हा ग्रंथ आहे. म्हणजे अप्लाइड टू लाईफ. श्री गजानन विजय अप्लाइड टू लाईफ. मग आपण आता काय करणार आहोत? जरा मॉडिफाय करणार आहोत. आपलं आजचं जीवन, त्यात करायची उपासना, त्या उपासनेच्या अंगानं गजानन विजयाचा विचार करायचा. नुसत्या जीवनाचा नाही विचार करायचा. आता डिप्रेशन हा एक भाग आहे सध्याच्या जीवनाचा, एक भाग आहे. अशा वेळेला गजानन विजय होऊ नये म्हणून, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना. थेरॅप्युटिक ज्याला म्हणतात, प्रिव्हेंटिव्ह असतो, एक प्रिव्हेंटिव्ह मेजर असतं, आणि एक थेरॅप्युटिक म्हणजे झाल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच आपण वापरायचा. श्री गजानन विजय हा तो विषय. 14 आणि 15 डिसेंबर आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यावेळेला मात्र आपण महाराजांच्या शरण जाऊन त्यांनी ही जी प्रेरणा दिली, त्यांनी जी इच्छा दिली, त्यांची जी सत्ता होती, त्यांची जी कृपा होती, आणि त्यामुळे हे गेले नाही म्हटलं तरी 22 महिना, आणि हा पुढचा महिना डिसेंबर झाला तर 23वा महिना. 23 महिने आपण याच्यावर विचार केलेला आहे, आणि तो चांगला होईल. कशासाठी? की मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो, गजानन विजय अनेकदा वाचलेला आहे, खूप आधीपासून वाचायला सुरुवात केली होती. पण गजानन विजयमध्ये दासगणू महाराजांना काय सांगायचे ते या वेळेला मला कळलं. कारण दर महिन्याला एक अध्याय होता, त्या एका अध्यायाचा अभ्यास होता, अभ्यासावर चिंतन होतं, काही अंडरलाइनिंग होतं. या ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत आपण वाचतो त्या जर छापल्या तर ते गजानन विजयाचं सार होईल. आणि सार कुठल्या अंगानं? उपासनेच्या अंगानं. आपण ज्ञान, कर्म, भक्ती आणि ज्ञान याच्यात भक्ती महत्त्वाची मानतो. आणि लोकमान्य टिळकांनी जरी गीतेवर गीता रहस्य काय तर कर्मयोग सांगितलेलं असेल तरी त्यांच्या प्रस्तावनेतलं एक वाक्य सांगतो, ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग हे गीताचं सार आहे. ज्ञानमूलक फाउंडेशन ज्ञान आहे, भक्ती या भिंती आहेत, आणि कळस कर्म आहे. ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग हे गीतेचं रहस्य आहे. म्हणजे त्यांनी ज्ञानाला आणि भक्तीला हे काढताच येणार नाही, हे निरनिराळे काढताच येणार नाही. मागे आपण एक गमतीदार उदाहरण बघितलं होतं, ते उदाहरण बघूया, आणि हा ग्रंथावतरणाचा विषय संपवून आपण वाचायला सुरुवात करूया. अवतरणिका. तर एक मुलगा आज्ञाधारकपणा हा जे गुण आहे, पूर्वी संस्कार किंवा व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मूल्य शिक्षण असं प्रत्यक्ष नसायचं, पण गोष्टीतून शिकवलं जायचं. त्या दिवशी त्याला सांगतात की आज्ञाधारक असलं पाहिजे, आणि पहिली आज्ञा पाळायची ते आईवडिलांची घरी, नंतर वडील मंडळींची, शाळेत शिक्षकांची आज्ञापालन. एका मुलावर एवढा परिणाम होतो की तो म्हणतो की बाबा आजपासून मी आज्ञाधारक, तुम्ही कोणतीही आज्ञा करून बघा. आई आजपासून मी आज्ञाधारक, तू कोणतीही आज्ञा कर, मी पालन करीन. दोघांनाही वाटतं की दृष्ट काढावी या मुलाची, कारण काही ऐकत नव्हता. ते आता हा स्वतःच म्हणतो आज्ञाधारक. वडिलांनी अत्यंत प्रसन्न होऊन बर्फीचा एक तुकडा बर्फी त्याला खायला दिले. त्यावेळेला तो म्हणतो बाबा मी आज्ञाधारक आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचं मला जर विचाराल तर विनोबांचं जे मौलिक म्हणजे बेसिक चिंतन आहे ना, त्याच्यातले काही भाग, त्यातला हा एक भाग आहे. तो म्हणला की बर्फीला लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी आहे. मी आज्ञाधारक आहे, तुम्ही सांगा आधी काय खाऊ, आधी लांबी खाऊ का आधी जाडी खाऊ का आधी रुंदी खाऊ? आज्ञाधारक आहे. त्यावेळेला वडील म्हणाले की तू नुसती लांबी खाऊन दाखव रे, नुसती लांबी खाऊन दाखव. कारण लांबी ज्या वेळेला खाशील त्यावेळेला थोडीशी रुंदी आणि थोडीशी जाडी खाल्लेलीच असेल. पण बर्फी म्हणजे काय रे? बर्फी म्हणजे लांबी, रुंदी आणि जाडी. तशी तर वीटसुद्धा आहे ना, हल्ली आपण ज्याला म्हणतो ना टाईल वगैरे, ही सगळी त्याला लांबी रुंदी. खा ना वीट तू. वीट कशी खायची? म्हणजे बर्फी म्हणजे लांबी रुंदी जाडीपेक्षा निराळी आहे. काय निराळे रे? बर्फीचा रंग चांगला आहे, केशरी. बर्फीत केशर आणि वेलची आहे, बरोबर. बर्फी मधुर आहे खायला, आणि बर्फीची चव जवळजवळ सगळ्यांना आवडते. म्हणजे बर्फी म्हणजे चव आहे, बर्फी म्हणजे रंग आहे, बर्फी म्हणजे गंध आहे, आणि बर्फी म्हणजे खाऊन मिळालेलं समाधान आहे. बर्फी म्हणजे लांबी रुंदी जाडी नाही. मग गीता शिकताना
ज्ञानयोग महत्त्वाचा का कर्मयोग महत्त्वाचा का भक्तियोग महत्त्वाचा का ध्यानयोग असा विचारच करू नका. सगळे योग एकमेकात गुंतलेले आहेत. आता माझा मुलगा 6 महिन्यांनी हॉस्टेलवरून घरी येणार आहे. त्याचा आवडता मी आलं घातलेला आणि गंजन म्हणजे लेमन ग्रास आपण म्हणतो गवती चहा घातलेला चहा करते. मुलगा पहाटे पोचणार आहे. आता आई चहाचं कर्म तर करणार आहे, त्याशिवाय चहा कसा होणार आहे. मुलगा येणार म्हणून डोळे ओलावलेले ही भक्ती आहे ना. बरोबर. चहा कसा करायचा याचं ज्ञान आहे ना तिला, सांगा बरं. आणि ती एवढी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकाग्र होऊन चहा करते, हे ध्यान झालं ना. साध्या चहा करण्यात सुद्धा चहा करणं हे कर्म, चहा कसा करायचा हे ज्ञान, कोणत्या भावनेने करायचा ही भक्ती, आणि मुख्य म्हणजे एकाग्रतेने दुसरीकडे लक्ष न जाता तर तो चहा चांगला होतो. म्हणून आपण म्हणतो की हॉटेलमध्ये कितीही उंच टोपी घातणारे शेफ असू दे, त्यांनी कितीही प्रकारे 1.5 इंच आलं वगैरे घालून त्यांची अशी मापं असतात, तरी आईचा चहा तो आईचा चहा, कारण त्याचे ते 4ही योग एकत्र आलेले असतात. हे विचार करा, इथे 4ही योग एकत्र आलेले आहेत. त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला ज्या वेळेला भेटणार त्यावेळेला करणार आहोत. तर ज्या वेळेला कोण गेले, इंद्र गेला. इंद्र देवांचे गुरु जे बृहस्पती त्यांच्याकडे जातो. आणि हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, पालकांना किंवा शिक्षकांना मुलांनी जर एखादा प्रश्न विचारला तर प्रश्न कृतीच्या इन टर्म्स ऑफ ॲक्शन असं उत्तर द्यावं. अर्ध सांगावं आणि अर्ध तू कर, सगळंच मी सांगू का. तर त्यांनी काय सांगितलं की अशा ठिकाणी हा अश्व लपव इंद्रा, तो अदृश्य होऊ शकतोस. तो घोडा असा घे, कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तो लपव. आणि असा लपव की शोधताना जर काही थोडी चूक झाली तर या 60,000 जणांचा नाश होईल. तो म्हणला म्हणजे काय करू. बृहस्पती म्हणला सगळं मीच सांगू का. हे लक्षात ठेवा, अशा कितीतरी कथा आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत. बृहस्पती प्रिस्क्रिप्शन देतो आणि सांगतो घेतलं पाहिजे पेशंटनीच ना. शेवटी प्रत्येक प्रिस्क्रिप्शन डॉक्टरचं टेस्ट करायला लागला तर डॉक्टरचं काही खरं नाही. म्हणून तो उपाय सांगतो, कृती तुला करायची आहे, पण दुसरा जो भाग आहे कसं करू, हाऊ टू डू इट, तर तू विचार कर. शेवटी हा विचार करतो. आणि कपिल तीर्थ जे आता गंगासागर म्हणतो, त्या गंगासागर तयार करते, त्या गंगासागराची कथा आहे. तसाच हा ग्रंथसागर आहे, लक्षात ठेवा. आता सागर शब्द पुढे येणार आहे. आणि सागरावरच्या लहरी म्हणजे ह्या ओव्या आहेत. काय सुंदर कल्पना आहे, शेवटी येणार आहे. सागरच आहे हा. म्हणून तुम्ही लक्षात घ्या. तर तो एका गुहेत कपिल मुनी कितीतरी युग म्हणा, वर्ष म्हणा ध्यान करत असतात आणि डोळे बंद करून करत असतात. अशा वेळेला त्यांनी डोळे उघडले तर समोर येईल ती वस्तू भस्मसात होणार असते, इतकी शक्ती त्या डोळ्यात साठलेली असते. म्हणून हळूच तो जातो गुहेत आणि अशा पद्धतीने तो अश्व बांधतो की ते 60,000 जण किंवा किती जण गुहेत प्रवेश करतील. आणि तो घोडा काढताना कपिल मुनींचे समाधीभंग होईल, त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांनी असा डोळ्यांचा फोकस झोत जर फिरवला ही सगळी मुलं मरून जातील. हे गणित होतं. त्याचप्रमाणे घडलं. 60,000 राखेचे ढीग तयार झाले असं समजा. मग आता ह्यांना मुक्ती कुठे, नाहीच ना. यांचं काय तुम्ही श्राद्ध करणार आहात, काय करणार आहात, कारण शाप आहे तो एका अर्थाने. मग 3 पिढ्या गंगेला आणण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. एक लक्षात ठेवा, दिलीप राजा आहे, अंशुमान राजा आहे आणि तिसरा भगीरथ जो आपल्याला माहीत असतो, भगीरथ. मग त्यांनी केलं, शंकराची उपासना केली. कारण गंगा म्हणाली मी यायला तयारच आहे, मला माझ्या वडिलांना भेटायचं आहे, आईला भेटायचं आहे आणि बहिणीला भेटायचं आहे. पार्वती, हिमालय आणि मैना हे 3 जण, म्हणजे मैना आणि हिमालय आई वडील आणि पार्वती बहीण, मला भेटायचंच आहे. एक अडचण आहे, इतक्यावरून जर मी खाली पडले, लक्षात ठेवा, तर मी पुन्हा या पृथ्वीला छिद्र पाडून अंतरिक्षात जाईन, उपयोग होणार नाही. म्हणून अशी शक्ती तयार करा की जी शक्ती मी पडल्यानंतर जो इम्पॅक्ट, जो धक्का बसणार आहे तो सहन करेल. अशा वेळेला एकच शक्ती होती, अजूनही आहे, ती म्हणजे शंकर. मग हे शंकराला प्रसन्न करतो आणि सांगतो की गंगा डोक्यावर तुझ्या पडेल, की डोक्यावर बांधून टाक तिला आणि मग मी तिला मार्ग दाखवतो. आणि हळूहळू एक एक धारा करत वगैरे गंगेला, त्याला कुठपर्यंत आणायची होती, ते जे राखेचे ढीग पडलेले होते ना तिथपर्यंत त्याला आणायचे होते. गंगा खाली पडते, शंकर डोक्यात ते जटाजूट बांधून घेतो आणि नंतर गंगेला खाली सोडतो. आता गंगेला मार्ग दाखवते. कोण मार्ग दाखवत आहेत, हे मार्ग दाखवत आहेत भगीरथ.
आणि मग गंगा येते, खळखळत येते, नंतर हरिद्वार किंवा हरिद्वारला आल्यानंतर ती शांत होते, नंतर तिला मार्ग दाखवत 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 बंगालपर्यंत नेतो आणि बंगालचा उपसागर बे ऑफ बेंगॉल तिथे गंगा समुद्राला मिळते. उगम कुठे झाला? हिमालयात. आपण आता गंगोत्री म्हणू, गोमुख म्हणू, काही म्हणू, तिथून प्रवास सुरू झाला. आता मुळात स्वर्गात होती वगैरे तो भाग विसरा, तिथून सुरू झाला आणि आला. आता आल्यानंतर मग गंगेला इतर नद्या येऊन मिळाल्या, गंगेचा प्रवाह मोठा झाला. आता गंगेवर स्नान करण्यासाठी जे बांधलं ते या संत लोकांनी केलं. त्यांना पूर्वी वेदात जे सांगितलेलं आहे तेच गीतेत सांगितलं आहे आणि तेच या चरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि चरित्र ग्रंथात सांगताना गोष्टी असतात, प्रसंग असतात. आपण आता वाचायला सुरुवात करणं अवतरणिका, ह्याचं गंगेचं जे अवतरण झालं ना तसंच ग्रंथाचं अवतरण असतं. एक साधी बघा ना, गीता कुठे सुरू झाली? आपण म्हणूया गीता सुरू झाली कुरुक्षेत्रावर सांगायला, बरोबर. पण हा प्रत्येक वेळेला तर भगवान तिथे म्हणलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे, असं आधीच सांगितलेलं आहे, ते मी तुला सांगतोय. मग त्याच्या आधी झालेलं आहे. मग तो जो विचार आहेत ना गीतेतले विचार, ते उपनिषदसु आपण म्हणतो उपनिषदांचं उपनिषद ही गीता आहे. मग उपनिषद कुठून आले? वेदांचा भाग. वेद कुठून आले हे विचार करा तुम्ही. ते त्याचा अंतःप्रतिभा ज्याला म्हणतात, इंट्युइशन म्हणा किंवा क्रिएटिव्हिटी म्हणा, आतून निर्माण होणारी रचना, ह्या सगळ्यातून आलेल्या आहेत. म्हणून याचा एक व्यक्ती अशी लेखक नसतो. आपण अपौरुषेय हे शब्द वापरतो. इथे आपल्याला लेखक कोण दिसतात? दासगणू महाराज दिसतात. दासगणू महाराज आपल्या कथेची कशी झाली सुरुवात, कुणी कागदपत्र आणून दिली, कुणी मला गजानन महाराजांची इतर माहिती दिली आणि हा ग्रंथ कसा प्रत्यक्षात आला ही माहिती शेवटी देतायत. अवतरणिका आपण वाचणार आहोत. हा शेवटचा अध्याय. प्रत्येक ग्रंथात पान निराळ आहे, कारण ग्रंथाच्या आवृत्ती निराळी आहेत. पण 21व्यातला आपण म्हणूया 78वा जो श्लोक आहे, श्री गजानन स्वामी या ग्रंथाची अवतरणिका 79वा श्लोक आहे. मिळाला का सगळ्यांना? आणि कोणीही वाचणार नाही, लक्षात ठेवा. नेत्र वाचन तुम्ही करणार आहात, डोळे फिरवणार आहात. वाटल्यास मनातल्या मनात, तुम्हाला ग्रंथ पाहिजे तर आहे, मनातल्या मनात तुम्ही हे वाचा शब्द. पण आपण मी वाचणार आहे, मग एकत्र एकाग्रतेनं आपण इतर जण वाचूया. नसेल ग्रंथ तर आपण शेअर करायला हरकत नाही आहे. बघूया 19वी जी ओवी आहे, 78 संपलं. आपण त्याच्या आधी वाचा, श्री गजानन चरित्र तारक असून परम पवित्र. हे लक्षात ठेवा. गजानन चरित्र हे तारक आहे, म्हणजे तारणार आहे. कशावरून तारायचं? क्रायसिसमध्येच तारायचं असतं. हा भवसागर म्हणतो, त्या भवसागरातून तारायचं आहे. परम पवित्र म्हणजे सगळ्यात जास्त पवित्र. पुढे काय सांगितलेलं आहे? हे गजानन चरित्र परम पवित्र तारक असून, हां, प्रथमाध्यायी मंगलाचरण गोसावी स्वप्ने. हां, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. मग अशी हा शब्द सांगितला, सबळ निष्ठा पाहिजे. आता 78वी ओवी संपली, 79वी ओवी सुरुवात. या ग्रंथाची अवतरणिका. हा ग्रंथ कसा अवतरला, पहिल्या अध्यायात कोणती गोष्ट आली, दुसऱ्या अध्यायात कोणती आली, हे सगळं सांगितलेलं आहे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ती तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. काल आपण बघितलं होतं, सावधान म्हणजे विथ अटेन्शन, अवधान, सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण. प्रथमाध्यायी मंगलाचरण, पहिला जो अध्याय आहे तिथे मंगलाचरण. त्याच्यानंतर आणखीन कथा आलेल्या आहेत. मुख्य काय झालं? देवगुरूचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. गजानन महाराजांच्या पूर्वचरित्राला. पूर्वचरित्र म्हणजे तसं काही आधीचं सांगितलेलं नाही, प्रकटीकरणापासूनच सुरुवात आहे. ते प्रकट झाले ते त्यांनी सांगितलेलं आहे की माघ मासी सप्तमीसी, वद्य सप्तमी आहे, माघ महिन्यातली वद्य सप्तमी. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. ते काय करत होते? देवीदासाच्या घरी उत्सव होता, त्याच्या पत्रावळी वगैरे टाकल्या होत्या. हे सगळं आता आपण डोळ्यासमोर आणायचं. आपल्या आजूबाजूला 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे पंखे बंद आहेत, बरोबर, म्हणजे त्यामुळे ती वरून काय हवा येत असेल ती बंद आहे. सगळे दिवे लागलेले आहेत,
म्हणजे ती उष्णता आहे, अशा वेळेला लक्ष द्यायला अवघड आहे आणि ते आणखीन अवघड बनवण्यासाठी लोकांची ये-जा असणार आहे. जशी विश्वामित्रासाठी मेनका पाठवली तसे हे सगळे लोक येणार आहेत, जाणार आहेत आणि ते बरोबरही आहे. थांबायला काही प्रत्येकाला वेळ असतो असं नाही. हे लक्षात घेऊन मी कॉन्सन्ट्रेट करणार आहे हे स्वतःला सांगूया. ऑटो सजेशन केवढी पॉवरफुल आहे बघा. आता सरळ वाचूया आपण. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार लाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. आता पितांबर शिंप्या, आता आपल्याला मागचं सगळं चरित्र माहीत आहे ना. त्यावेळेला तो पितांबर भेटतो आणि त्याला सांगतात की तो हाताने भरायचा नाही, हा जो गडवा आहे तो तुम्ही ह्याच्यात भरून आणा तुंबा. आणि तो बघतो तिथे जिथे लावीन तिथे अगदी स्फटिकासारखं स्वच्छ पाणी आहे, एरवी पाणी घाण आहे. हा चमत्कार आहे. पण आपण काय बघितलं, पितांबर एवढा चांगला त्यांचा भक्त झाला की पुढे तो एक स्वतंत्र आश्रम किंवा स्वतंत्र मठ काढ म्हणून त्याला पाठवला, दूर पाठवला. आणि त्याला वस्त्रही नीट नव्हतं. ते म्हणाले तुझं नाव पितांबर आणि तो असा विचित्र फाटल्या वस्त्रात आहे, मी तुला देतो. म्हणून त्याला एक दुपेटा असं वस्त्र दिलं, ते त्यांनी गुंडाळलं आणि सांगितलं आता तू इथे राहायचं नाहीस. कोंडोलीला तो सगळा प्रसंग आपण माहीत आहे, तो पुढच्या अध्यायातही येईल. पण लक्षात ठेवा, हा सगळा पितांबर डोळ्यासमोर आणायचा, नाहीतर अवतरणिकेला काही अर्थ नाही आहे. आधी लिहून गेलेलं आहे. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. विबुध म्हणजे बुद्धिमान. आपल्याला परत परत विबुध शब्द वापरलेला आहे. विबुध त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथपासून भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामीनी. तुम्हाला स्वामी झोपले होते पण त्यांना विचारलं ना, हे तीर्थ जानरावर येतो, त्यांनी मान हलवली, त्यांची संमती होती. आणि मग ते तीर्थ एका अर्थाने संजीवनी बनलं आणि जो अगदी गंडांतर मृत्यू आला होता त्या जानरावाला, तो त्यातून वाचला. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. हा विठोबा घाटोळ ढोंग करत होता, मीच सगळं महाराजांचं करतो. महाराजांनी त्याला मारला आणि पळून गेला तो कायमचा. महाराजांनी आणखीन बाळालाही मारलेला आहे, अनेकांना मारलेला आहे, बाळाभाऊंना वगैरे. पण हा गेला तो गेलाच. कथा चतुर्ध्यायात आहे, चौथा अध्याय. येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. त्या दिवशी अक्षय तृतीया होती, लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि तो पहिल्यांदा गेला, यांना पाहिजे होता, तो तुम्ही देणार नाही. त्याला काय वस्तू द्यायचं आहे, तो नागडा गोसावी, मी देणार नाही. तुम्ही सगळे त्याला मानता, मी त्या वेड्याला काही मानत नाही. झालं काय, किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला, जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. हा एक चमत्कार. होते दोन कान्होले. हे तर अगदीच निराळ एक शक्ती आहे बघा, ज्याला दिव्य दृष्टी म्हणतो ना, क्लेअर व्हॉयन्स, क्लेअर ऑडियन्स. त्यांना दूरचं ऐकू येतं, दूरचं दिसतं. ते त्यांनी ते झलक दाखवत होते गजानन महाराज की मला दुसरे नकोत, नवीन केलेलं नकोत. तुझी जी गाडग्यांची मडक्यांची जी रांग आहे त्याच्यात एका ह्याच्यात जे दोन कान्होले ठेवलेले आहेत आणि ते केले होते अक्षय तृतीयेला. त्याच्यानंतर महिन्यानी हा प्रसंग घडलेला आहे. बघा पुढे काय. त्यांनी काय, दोन होते कान्होले, उतरंडीसी ठेवलेले, उतरंड म्हणजे एकावर एक ठेवलेली मडकी, तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदाशी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. आणि अजूनही ते चालू आहे, ती वसंत पूजा अजूनही चालू आहे. आमरसाचा नैवेद्य वगैरे आपण म्हणतो ना, निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी जे निरनिराळ सांगितलं गजानन महाराजांनी, ते त्यावेळेला सुरू झालं, ते अजूनही सुरू आहे. इथे वसंत पूजा सुरू झाली. वसंत पूजेचा शिष्या कथा पंचमाध्यायात, 5व्या अध्यायात. कोणती कथा आहे? महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावाची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला, महाराजासी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणले परत, काही दिवस राहून तेथ, पुन्हा गेले अकोलेत भास्करासी तारावया. ही पुढची कथा. आता ही जी कथा आहे
बंकटलाल पिंपळगाव, आपल्याला माहीत आहे की पिंपळगाव साधं होतं आहे, त्याचा सावकार कोण होता? बंकटलाल. आणि इकडे सगळी चर्चा होती की अरे महाराज गेले, कुठे गेले? आणि तिकडे आले होते, त्यांनी फुशारकीनं सांगितलं बाजाराच्या दिवशी, आमच्याकडे असाच ते तुमच्याकडे जे गजानन महाराज होते ना तसाच एक गोसावी आमच्याकडेही आलेला आहे. हा बंकटलाल गेला आणि बघितलं आणि त्यांनी आणलं. आणल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटलं, पण करणार काय? त्यांची सगळ्यांची देणी होती ना, म्हणजे तो सावकार होता, त्यांनी कर्ज दिलं होतं अनेकांना, तो घेऊन आला. हा प्रसंग. आता यातून पुढचा प्रसंग, तो एक संवाद तुम्हाला आठवतं का हो? की मी काय तुझ्या घरी फार दिवस राहणार नाही. तो म्हणतो नकार हो, पण का राहणार नाही? तू लक्ष्मीला कोंडून घातलेला आहेस, तू लक्ष्मीला कोंडून घातलं आहे. तू म्हणतो म्हणजे काय? अरे एवढा श्रीमंत तू आहेस वगैरे. नाही नाही म्हणाला, तुम्ही आहात म्हणून लक्ष्मी रेंगाळली आहे, तुम्ही माझ्या घरात आहात म्हणून लक्ष्मी रेंगाळलेली आहे. मी लक्ष्मीला बंदिस्त वगैरे काहीही केलेलं नाही आहे. नाही मग मी तुझ्या घरी राहणार नाही. संन्याशांनी गृहस्थाच्या घरी फार दिवस राहायचं नसतं, हरकत नाही, पण तुम्ही कुठेही जा, पण शेगावला या. शेगाव ही तुमची हेडक्वार्टर्स म्हणतो ना आपण, तसा मुख्य मुक्काम असला पाहिजे. कुठेही जा तुम्ही. मग आता कुठे आले ते? भास्करासी तारावया, कोरड्या ठणठणीत विहिरेला जिवंत झरा फोडला, एका क्षणात आणिले जला या कोरड्या विहिरी ठाई. आता हे फौजदार होते, तुम्हाला माहीत आहे ना, पोलिसांच्यात, म्हणून यांची एक त्यांनी सर्व्हे नंबर वगैरे दिलेला आहे. ती विहीर आहे, अजूनही तुम्ही जाऊन बघा की तिथे तुम्हाला काय दिसेल. तिथे तुम्हाला अजून त्या विहिरीला पाणी, कितीही दुष्काळ पडला तर या विहिरीला पाणी असतं. मागे तुम्हाला सांगितलं होतं की गजाननांच्या ह्याच्यावर आधारित याच्या यादी केली की गजानन महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले. गजानन महाराज किती साली गेले? 1910 साली गेले. म्हणजे हा ग्रंथ लिहितो आहे 60 वर्षापूर्वी लिहिलेला आहे हा ग्रंथ. म्हणजे साधारण 1920-23 साली, 1923 साली, 60 वर्ष नाही, 2000 हे 23 वर्ष 60 1960 साली ग्रंथ लिहिला, बरोबर. 1960ला जर हा ग्रंथ लिहिलेला आहे तर त्यावेळेला महाराज असतानाची काही मंडळी जिवंत होतीच की. महाराज 10 साली गेले, त्यावेळेला 10 वर्षाचा जो असेल तो 60 साली 60 वर्षाचा झालेला असेल गृहीत धरा. त्यांना यांनी विचारलं हा प्रसंग घडला आहे का? नंतर यादी तयार केली आणि भा द खेर, त्यावेळेला केसरीचे संपादक होते, त्यांनी अत्यंत चांगल्या कादंबऱ्या महापुरुषांवर, सावरकर वगैरेंवर लिहिलेल्या आहेत, खूपच चांगल्या आहेत. त्यांनी रामायण महाभारतावर कल्पवृक्ष नावाचे 2 खंड लिहिलेले आहेत, अप्रतिम आहे. त्यांनी रामायणावर सुद्धा एक ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हा असा लेखक, जिथे जिथे गजानन महाराज गेले तिथे तिथे मी जाणार. आणि हे लिहिलं आहे ते खरं आहे का? कारण अगदी जवळच्या काळातले गजानन महाराज आहेत. विहिरीला भेट दिली, दुष्काळ पडला तरी विहिरीला पाणी असतं असं लोकांनी सांगितलं. पुढची आणखीन एक घटना आत्ताच सांगतो की पुंडलिकाला जे पादुका दिल्या त्या खऱ्याच पादुका दिल्यात का? तर लक्षात तिथे उल्लेख काय आहे की त्या पादुका पहिल्यांदा तो झामसिंग होता त्याने आपल्या घरी ठेवून घेतल्या. की अरे तुझ्या घरी या पादुकांना काय, तुझं घर लहान आहे वगैरे सगळं. काही दिवस त्याच्याकडे राहिल्या त्या पादुका झामसिंगाकडे आणि नंतर त्या पुंडलिकाकडे आला. पण पुंडलिकाच्या एवढं एक साधूपण निर्माण झालं, त्यांना पुंडलिक महाराज म्हणायला लागले. आज जर तुम्ही पुंडलिकाच्या मठात गेलात की मुंडगावाच्या पुंडलिकाला आपण म्हणतो ना, मुंडगावाला, तर केवढा सुंदर मठ आहे तो. आणि तिथे त्या पादुका स्थापन केलेल्या आहेत, अप्रतिम मठ आहे. आणि पुंडलिक आणि बाईजा यांचे जे संबंध आहेत ना, तिथे पुंडलिकाचा आणि बाईजाबाईचा फोटो आहेत आणि दोघांच्याही समाधी शेजारी शेजारी आहेत. आणि पुंडलिक अगदी 1960 वगैरे अशा इतका जगलेला आहे तो. आणि काही काही जणांना तर 107 वर्षांचं आयुष्य लाभलेलं आहे. म्हणजे गजानन महाराजांच्या वेळेला जे तिशीत असतील ते त्यानंतर 70 वर्ष जगलेले आहेत, गृहीत धरा ना तुम्ही. असे उल्लेख आहेत. आपल्याला ह्याच्यात सगळा उल्लेख मिळत नाही, पण इतकं लेखन झालेलं आहे, ग्रंथ आलेले आहेत गजानन महाराज साईबाबा यांच्याबद्दल. तर त्याच्यात हा एक उल्लेख आहे की इथे लक्षात ठेवा की ते तिथे गेले, अजूनही त्या विहिरीला पाणी आहे. भास्कराची उडविली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती, शेगावस गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपुल्या मळ्यात. आणि पुढचं काय झालं आपल्याला माहीतच आहे, फार चांगला प्रसंग आहे. गांधील माशा उठल्या तेथ. हे गांधील माशा म्हणजे मधमाशा. गांधी म्हणजे चावल्यानंतर माशीची गाठ येते, मुंगी चावल्यानंतर सुद्धा बारकीशी अशी गाठ येते ना, त्याला गांधी म्हणतात हां मराठीत. हे गांधील माशा मधमाशा होत्या, डंख त्यांचा लागणारा. आणि इतकं नाही, त्यांना काढलं ओढून तरी डंख आत राहतो. आणि म्हणून ते काढण्यासाठी त्यांनी सोनाराला आणलं होतं, पण यांनी कुंभक केला, कारण हे योगी होते ना, योगी राणा म्हणतो आपण शेगावीचा. तर हे लक्षात ठेवा.
पुढे षष्ठाध्यायी मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपुल्या मळ्यात, गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत, पळून गेले असती सत्य, जीव आपुला घेऊन. बाधा गांधील माशांची, महाराजा न झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. परीक्षा कशी घेतली त्याची? कारण सगळे ज्या वेळेला पळत जात होते, बंकटलाल कामानिमित्ताने शेताच्या बाहेर गेला होता, त्याच्या कानावर ज्या वेळेला आलं की असं झालेलं आहे, तर महाराज तिथेच बसलेले आहेत आणि महाराजांच्या सगळ्या अंगावर या मधमाशा बसलेल्या आहेत, सावणार त्यानं म्हटल्यानंतर तो धावत आला. ही परीक्षा होती. आणि नंतर म्हणतात लाडू पेढे खायला जी मंडळी येतात ती जरा संकट आलं की निघून जातात. हे तू ह्याच्यावरून शिक. तू मात्र येत होतास आणि नंतर त्यांनी काय सांगितलं की हे मधमाशानो, माझा भक्त बंकट येतोय, तेव्हा तुम्ही आता उडून जा. पुढच्या वेळेला आपण हेच बघणार आहोत की पंचमहाभूत कीटकांपासून ते माणसांपर्यंत त्यांची सत्ता होती सगळ्यांवर. हे कीटकाचं उदाहरण आहे. मधमाशा हा इन्सेक्ट आहे, आपण एका अर्थाने म्हणतो ना, त्याच्यावर सुद्धा त्यांची सत्ता आहे. कावळ्यांवर म्हणजे पक्ष्यांवर त्यांची सत्ता आहे, गायीवर म्हणजे प्राण्यांवर त्यांची सत्ता आहे. माणसांची तर कितीतरी उदाहरणंच आहेत की त्यांनी जीवनच बदलून टाकलेले आहे. हा असा समग्र विचार, ज्याला हॉलिस्टिक म्हणतात अप्रोच, सगळ्या बाजूनी स्पर्श करणारा विचार आपण पुढे जी 2 प्रवचनं 14 आणि 15 तारखेला आहेत गजानन महाराजांनी ती व्यवस्थित करून घ्यावीत. तर असा समग्र विचार असणार आहे ग्रंथाचा. आत्ता फक्त थोडं थोडं आपण बघतोय. पुढे काय झालं? नरसिंगजीशी भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अल्लीचा. आता इथे लक्षात ठेवायचं, कोतशा अल्ली हा मुसलमान आहे, त्यांचा शिष्य नरसिंगजी. आता ह्यांचे शिष्य नाहीत का? त्याला पाठवून दिला ना, तू जा पंजाबाला, हे कुरुमला तुझी मशीद आहे, ती मशीद पूर्ण करायला लोक असतील. तिकडे महितावशा होता, हा एक कोतशा अल्ली आहे. म्हणजे तिथे भेदच नव्हता त्या काळात. आणि त्यांनी किती सुंदर वाक्य सांगितलेलं आहे की अरे तुम्ही खुळं काय ही मशिदी मंदिराची काढतात, थोडासा आकार निराळा आहे, बाकी त्याच विटा, तेच सिमेंट, तेच स्टील, तशाच प्रकारचे गवंडी, अशीच मशिदी बांधली जाते, असंच मंदिरही बांधलं जातं. तुम्ही कशाला भांडता धर्मावरून? हा ते उपदेश केलेला आहे. गजानन महाराजांचे असे जे काही प्रासंगिक ते प्रवचनं देत राहिले नाही, पण प्रसंग आल्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आधारित एक पुस्तक आहे इनामदार नावाच्या लेखकाचं, गजानन महाराजांची प्रवचने, मध्ये डॅश आहे. प्रवचनं नाही केली त्यांनी, गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आहेत. आज सगळ्या संतांची रोज एक प्रवचन वाचायला मिळावं अशी 360-65 दिवसांची प्रवचनं साईबाबांची आहेत, सगळ्यांची आहेत. या गजानन महाराजांची प्रवचने म्हणजे त्यांनी एक वचन आणि शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, त्याला उकिरड्यावर टाकता, हे एक वाक्य आहे, बरोबर ना? त्याच्यावर चिंतन केलेलं आहे त्यांनी. गंडांतर मृत्यू, पहिला अधिभौतिक मृत्यू आणि आध्यात्मिक मृत्यू, हे मृत्यूचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यावर एक त्यांनी प्रवचन लिहिलेलं आहे आणि चांगलं पुस्तक आहे ते. इनामदार म्हणून आहेत लेखक. त्यांनी गजानन महाराजांचे प्रासंगिक इन्सिडेंट इव्हेंट असेल त्यावेळेला काढलेले उद्गार आहेत ते निवडलेले आहेत. इथे त्यांनी काय सांगितले ते बघा की नरसिंग काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंग जशी हितगुज केले, बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवर ग्रामा भीतरी, कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. हा आता योगी होता, त्याला योगाचं शिक्षण पाहिजे होतं. हठ योग म्हणजे आपण जे समाधी म्हणतो ना, अष्टांग योग, त्याचं शिक्षण पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी त्याला चार्ट दिला. तो चार्ट दिल्यानंतर सांगितलं या चार्टप्रमाणे तू कर, हा तक्ता दिलेला आहे. आणि पुढे ते निघून गेले. ते म्हणाले तुम्हाला शोधायचं कसं? अरे म्हणाले मी तुला खूण माझं नाव सांगितलं होतं. सगळा प्रसंग आठवा बरं. हे मी तुम्हाला का सांगतोय? माणसाच्या बुद्धीत क्षणात फ्लॅश म्हटल्यानंतर ती आठवण उभी राहते. दुर्दैवानं आपल्याला लोकांनी जे वाईट म्हणलेलं असतं, जे अपमान केलेलं असतात ते चांगले लक्षात राहतात. हे कुणी त्याला चांगलं बोललं आहे, कुणी उपदेश केला आहे, कुणी मार्गदर्शन केलं आहे, ते आपण विसरतो. एक सहज उल्लेख म्हणून तुम्हाला सांगतो की खूप उंचावरून पडून सुद्धा जी मेली नाहीत मंडळी, आता 60व्या ज्यावेळेला ते 2 टॉवर्स आले ना, 100 मजले होते ना, त्याला 60व्या मजल्यावरून पडताना 2 मिनिटं तरी तो पडत होता, हो की नाही? त्यावेळेला तुझ्या मनात कोणते विचार आले? जवळजवळ प्रत्येकाने सांगितलेलं आहे की त्या माझ्या लहानपणापासून ज्या स्मृती एरवी मी विसरलेलो होतो त्या इतक्या ठळकपणे उभ्या राहिल्या आणि मी त्यांच्या चुकलंच माझं, क्षमा बाबा, क्षमा आजोबा, क्षमा काका, क्षमा मामा, एक क्षमेची वृत्ती माझ्या मनात आली त्या 2 मिनिटात. पण मी वाचलो, पण त्यावेळेला ते घडलं. हे कशावरून तुम्हाला सांगतोय? आता इथे बघा ना तुम्ही की व्रजभूषण, त्यांना सगळं कल्पना असते. चार्ट घेऊन गेले असतील का ते? हो गेले असतील. हवेतून त्यांनी चार्ट काढला का? लोक असे प्रश्न विचारू नका, त्यांना माहीत आहे व्रजभूषण भेटणार आहे आपल्याला.
आणि तो आपल्याला योगाबद्दल विचारणार आहे आणि आपण त्याला काही सांगणार नाही आहोत, हा चार्ट देणार आहोत. हा व्रजभूषणाचा प्रसंग डोळ्यासमोर ना. मी का तुम्हाला सांगितलं, अरे डोळे मिटून उघडे तोपर्यंत एक संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. महाराजांच्या चरित्रातले प्रसंग आठवा तुम्ही. इतकी शक्ती आहे आपल्याकडे आणि आपण ती वापरत नाही. आईन्स्टाईननी 20% ब्रेन वापरला असं म्हणतात, आपण तर 5-10% सुद्धा वापरत नाही हो. एवढी शक्ती वाया जाते आपल्या ब्रेनची. म्हणून म्हणतो की आपण वाचणार आहोत पुढे, हे लक्षात घेऊया. तर अभिमानाचा परिहार, तर त्याच्यानंतर शिवरग्रामा भितरी कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्ठमाची पूर्तता. 6व्या अध्यायात काय घडलं, 2-3 घटना घडल्या. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे. आता या मारुतीच्या मंदिरात एक घडलेला प्रसंग की पाटील मंडळी उसानी मारतात. ते जे पुढे भक्त होणार आहेत ते आज माझी परीक्षा घेत आहेत, ते मला उसानी मारतात, मी त्यांना रस देणार आहे आणि नंतर ते माझे कायमचे भक्त होणार आहेत. आणि अजूनही ते संस्थान पाटील मंडळीच चालवतात किंवा, आणि किती निष्ठेनं चालवतात, किती भक्तीनं चालवतात. तुम्ही मुद्दामून जाऊन बघा, त्या व्यक्तीला भेटा, बोला त्याच्याशी. बोलल्यानंतर लक्षात येईल किती समाधानी आणि काही अपहार झालेला नाही. इतकी श्रीमंत आता ते देवस्थान आहे, तिथे अपहाराचं म्हणजे मिसॲप्रोप्रिएशन किंवा करप्शन उल्लेख नाही आहे, विशेष आहे. तर ते झाल्यानंतर ऐशा कथा पुढे त्याने आम्रभोजन सांगितलं. ते हरी पाटला सवे बरे गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दावेले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार डाऊनिया साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. आता भिक्या नामे दिला सुत, लगेच आठवलं पाहिजे. अरे तुम्ही पाटील मंडळी जगाचे राजे समजता, मग माझ्याकडे भीक कशाला मागतो? मुलगा व्हावा म्हणून. मुलगा होईल तुला, नाव भिक्या ठेव. म्हणून ते भिक्या नाव झालं. आणि म्हणजे भिक्या नामे दिला सुत, खंडू कडताजी पाटला प्रत, आम्रभोजनाचे व्रत चालवण्याचं कथिले पाटलाला. आम्रभोजन मगाशी म्हणलं ना, ते अजूनही चाललंय. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थ. त्यांनी परत परत निष्ठा शब्द वापरला आहे. आपण याच्यावर अनेकदा विचार केला आहे, पुढच्या वेळेला पुन्हा करूया. पण 3 गोष्टी सांगतो. एक आहे विश्वास जो व्यवहारातला, दुसरे श्रद्धा जी अध्यात्मातले, आणि परमार्थाची अगदी वरची पायरी निष्ठा. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, ही निष्ठा आहे. काही झालं तरी तुकारामाची जी ज्योत होती अंतरीची ती हल्ली नाही, काही कमी त्यांच्यात संकट आली, हे लक्षात. आणि जे तुकारामाच्या बाबतीत घडतं तेच आईन्स्टाईनच्या बाबतीतही घडतं. 2 वेड्या म्हणजे महायुद्धाची वेडी वादळं आपटून गेली तुझ्या खिडकीवर प्रयोगशाळेच्या, हल्ली नाही तुझी ज्योत. तुला जे दिसत होतं की मी E=mc², म्हणजे इकडे एनर्जी आहे इकडे मास आहे, त्या मासला प्रकाशाच्या स्क्वेअर केवढा प्रचंड आहे लक्षात ठेवा, गुणून तो इम्पॅक्ट केला पाहिजे, तयार होते शक्ती. मॅटर म्हणून त्याला अणुशक्ती म्हणतात. ती त्याला दिसत होती, तुकारामाला दिसत होता विठ्ठल. परंतु लक्षात ठेवा ही निष्ठा आहे. निष्ठा आपल्याला हळूहळू मिळायला पाहिजे. पुढे त्यांनी सांगितलं की निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, म्हणजे 8व्या अध्यायात कथा आहे. दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिधला सरकारात, महाराणी विरुद्ध पाटलाच्या. आपल्याला तो प्रसंग माहीत आहे. खंडूवरी बालंट म्हणजे आरोप. बालंट आले ते समर्थानी नासिले, निर्दोष सुटले जाते खंडू झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मण आला. हा प्रसंग महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा की तुम्ही ब्राह्मण आहात आणि तैलंगी ब्राह्मण हे 3 ब्राह्मण तुम्हाला सांगतो. ब्राह्मणातले सुद्धा जे ज्ञानी ब्राह्मण, ज्ञानाची उपासना करणारे. नंबूदिरी ब्राह्मण हे केरळमधले शंकराचार्य नंबूदिरी ब्राह्मण. तैलंगी ब्राह्मण म्हणजे अत्यंत बुद्धिमान हे तेलंगणातले म्हणजे आंध्र प्रदेशातले. आणि आपण महाराष्ट्रात म्हणतो ते कोकणस्थ, आणि कोकणस्थांच्या सुद्धा कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण ही ज्ञानी मंडळी आहे. त्या ज्ञानी मंडळींनी जर ज्ञानाचा बाजार सुरू केला तर मग खालच्या जे शिकलेले नाही आहेत, ज्यांच्यावर तसे संस्कार झाले नाहीत, समाजच वाढ. म्हणून ते चिडून बोललेले आहेत. तैलंगी ब्राह्मणाला काय म्हणले ते लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलं, निष्ठा पाटील मंडळींची. ते खंडूवरी बालंट आली. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवेला, आपण कोण हा कळवेला, सहज लिहिलेने समाचार. त्यांनी एक शेला दिला डोक्याला बांधायला.
उपरण्यासारखा 1-1 रुपया दक्षिणा दिली आणि सांगितले इथून पुढे तुम्ही भिक्षा मागा, भीक मागू नका आणि भिक्षा मागायला वेदातल्या ऋचा किंवा मंत्र वापरू नका. कितीतरी संस्कृत आहे, रामरक्षा म्हणत भिक्षा मागा की काय बिघडलं? वेदातले मंत्र कशाला म्हणता तुम्ही? तो वेदांचा अवमान आहे, तो तुम्ही करू नका, तुम्ही तरी करू नका, हे त्यांना सांगितलेलं आहे. पुढे लक्षात घ्या, कृष्णाजीच्या मयाशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे तो हर, त्याच्याकडे ते राहिले. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. हा प्रसंगी महत्त्वाचा आहे, हा आलेला आहे आणि मोठा त्यांनी 15व्या अध्यायातला श्लोक घेतला आहे, नैनम दहती. तो असा आत्मा आहे की त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही आणि शस्त्र तोडू शकत नाही. सुंदर प्रवचन केलं. त्यावेळेला ते हरी पाटीलला भक्कम होता. त्याला जाऊन सांगतात की ते जे बोलतायत ना त्यांना आण धरून. इकडे ह्यांनी चिलीम पोटाना ती एक ठिणगी पडली आणि तो पूर्वीचे पलंग असायचे बघा, लाकडी असायचे आणि त्याला सूम म्हणतो ना आपण, काठ्या वगैरे त्यांनी गुंडाळलेले असायचे, वारीचे कापडाचेच असायचे पलंग. आग लागली पलंगाला आणि त्यावेळेला ते म्हणतात या माझ्या शेजारी बसा, कारण नैनम दहती पावक हा ना, आपल्याला काही अग्नीपासून भय नाही आहे. मग ते शरण जातो, म्हणतो मी शिरापुरी खाण्यासाठी ब्रह्मगिरी आलेलो आहे, मला मार्ग दाखवा. ते म्हणाले उद्या लोक उठण्यापूर्वी तू निघून जा आणि अनुभव घे आणि मग तू लोकांना सांगायला सुरुवात कर. म्हणून इथे ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यास जळत्या पलंगाच्यावर. महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. लोक विचारतात हा जळलेला पलंग कुठे आहे? मला नक्की खात्री नाही आहे, पण वाचनात आलेलं आहे की मगाशी सांगितलं ना मुंडगावचा जो पुंडलिक महाराजांचा मठ आहे तिथे कदाचित हा जळलेला पलंग ठेवला असेल, दाखवायला लोकांना. कारण तो विझवला ना, तिथेही वाक्य आहेच की लोकांना दाखवण्यासाठी की असा प्रसंग काल खरा घडला. या पलंगावर महाराज आरामात बसले होते. नंतर आम्ही महाराजांना सांगितलं तुम्ही आम्हाला पाहिजे आहात, आम्हाला खात्री पटले की नैनम दहती पावका, अग्नीचा तुमच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. आपण हल्ली ज्याला फायर प्रूफ म्हणतो हे सांगितल्यानंतर लोकांना कळतं तुम्ही सगळे प्रूफ आहात, आम्हाला मान्य आहे, पण उतरा जरा पलंगावरून. आणि तो पलंग ठेवला जळलेला लोकांना दाखवण्यासाठी. पुढे त्याच्यानंतर महत्त्व आहे, कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. हा प्राण्यांवरचा त्याचा अधिकार आहे, गाय काय घोडा काय, तो द्वाड होता. गाईला सुद्धा द्वाड हा शब्द वापरलेला आहे. द्वाड म्हणजे खट्याळ, खोडकर, उगीच त्रास देणारे असा आहेच ना. तर इथे त्यांनी काय केलं की घोड्याला खूण नवस करणाऱ्याला, घोडा शांत केला, खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. तो नवस केला पण देतच नव्हता, आणतच नव्हता, विसरत होता. महाराज म्हणाले की लोक नवस करतात आणि विसरून जातात, हे आपल्यासाठी आहे म्हणतात. आणि तो येतो आणि म्हणतो पुढच्या वेळेला नक्की आणू. त्यावेळेला म्हणतात की जा तिकडे तुझा वाट बघतोय कोणीतरी. आणि मग काहीच नाही म्हणून त्यांना प्रमोशन मिळालेलं असतं आणि तक्रूर म्हणजे नेमणूक केलेली असते मुन्सफ म्हणून, हे लक्षात ठेवा. त्यांना त्रिकालज्ञ असतात हे. आणि आपण विचार करूया आपल्या आजूबाजूला सध्या अशी मंडळी आहेत का? नसतील कदाचित, अशी मंडळी नसतील. परंतु वाणीनं चमत्कार घडवून आपल्या आजूबाजूला निरनिराळ्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डरमधले एखादी व्यक्ती, म्हणजे विवेकानंद रामकृष्ण मिशन आहे, चिन्मय मिशन आहे, किंवा अगदी आपण हल्ली इस्कॉनचं म्हणतो ना हरे कृष्णा हरे रामा, ते मिशन आहे. या मिशनमध्ये कोणीतरी असे नक्की अधिकारी लोक आहेत, पण चमत्कार करून प्रसिद्धी मिळवायची असा हा काळ नाही आहे. म्हणून सहज लिहिले नाही. पुढे बघूया. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरी गेले. समर्थांनी इथे काय दाखवलेलं आहे की मी रामदास स्वामी तोच समजा, पांडुरंग तोच मी समजा. त्यांनी इतर ठिकाणी अनेक वेळेला दर्शनं दिलेले आहेत. इथे रामदास स्वामींचं दर्शन दिलेलं आहे. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आले शिष्यासी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे. संशयरहित, संशय कुठला होता? कारण हे गजानन महाराज आहेत, मी बोलवलं होतं रामदासांना, हे आले. त्यांना क्षणात रामदास दिसत होते, क्षणात गजानन महाराज दिसत होते. रामदास झाल्यावर अहिल्या शिळा राघवे मुक्त केली ते श्लोक म्हणत होते. पण हा दृष्टीभ्रम नसेल कशावरून? मी बोलवलं होतं रामदासांना आणि आले गजानन महाराज, तेही वाईट नाही.
रात्री स्वप्नदृष्टांत दिला समर्थाने येऊन की जो मी समर्थ होतो, ज्याला तू बोलवलं होतंस तोच मी आता गजानन महाराज म्हणून आहे, मीच आलो होतो तुझ्या उत्सवाला, उत्सव चालू ठेव. हे सगळं समजण्यासाठी आहे. त्याच्यानंतर दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला. उमरावतीचं कथानक गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसारबाई पायी भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा घेतली त्याची. हे सगळे प्रसंग बाळाभाऊंची परीक्षा का घेतली त्यांनी? कारण आपल्यानंतर बाळाभाऊंना त्यांना उत्तराधिकारी बनवायचं होतं. त्यांनी भाद्रपद शुद्ध पंचमीला देह ठेवला, पण त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी बाळाभाऊला हाताला धरून आपल्या आसनावर बसवलं आणि माझ्यानंतर तू याचा कारभार बघतील. हा अधिकार लोकांना दाखवायला नको का? की इतके मारलं त्याला, त्यांनी हू की चू केलं नाही आणि म्हणाले तुम्हाला वाटत होतं की ते मला मारत होते, तुडवत होते, पण मला तसं काहीही वाटलं नाही. हे लक्षात घ्या. ही त्यांनी तयारी करून घेतली होती. त्याच्यानंतर द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. घोड्याची दांभिक भक्ती हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. म्हणजे तो म्हणतो सगळं तुमचं, सगळं जर दिलेलं आहे ना, त्यांनी रस्त्यावर थांबायला पाहिजे होतं ना. सगळं घर तुमचं, माझं सगळं संपत्ती तुमची. हा बसला उंबऱ्यावर, म्हणजे काय घेऊन जातात घरातून हे बघण्यासाठी. आणि हेच महाराज म्हणाले, अरे सगळं माझं म्हणतोस आणि उंबऱ्यावर बसून राहतोस एखाद्या रखवालदारासारखा. सगळं दिल्यानंतर राखण मी करणार आहे, जा 6 महिन्यात हे नष्ट होईल. आणि नष्ट होतं. म्हणून ही जी कथा जी आहे ते आपल्याला माहीत आहे. एकादशाध्यायी भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेवला द्वारकेश्वरा सन्निधवला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. आता एकच बघूया फक्त. कावळ्याला आज्ञा केली की इथून पुढे तुम्ही येऊ नका. 12 वर्ष कावळे आले नाहीत असा उल्लेख या पोथीतच आहे. ही पोथी लिहिली 1940 साली. हा प्रसंग घडला 1910च्या आधी. म्हणजे 12 वर्ष त्याच्यानंतर कावळे यायला लागले का त्या गावी जिथे तो प्रसंग घडला की झामसिंगांनी ते केलं होतं. कावळे सगळं घाण करायला लागले. त्यांनी कावळ्यांना सांगितलं आज हा सगळा स्वयंपाक तुम्ही खा प्रसाद म्हणून, इथे यायचं नाही. तर ते भादखेर या गावाला गेले. तिथे रात्री राहिले, कारण कावळे येतात की नाही सकाळी कळणार ना सुरुवातीला. ते म्हणाले एकही कावळा अजूनही तिथे येत नाही. हा मी अनुभव घेतला. आता हे सुद्धा 50-1 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. सांगितलं तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही जाऊन बघा. हे काय फार महत्त्वाचे असे नाहीत, पण ज्यांनी एकदा आज्ञा केली आपल्या एखाद्या संतांनी सत्पुरुषांनी की ती सगळ्या सृष्टीवर बंधनकारक असते. मगाशी आपण मधमाशा बघितल्या, गाय बघितली, घोडा बघितला, आता कावळे बघूया. त्यांनी ऐकलं या स्थळाला परत येऊ नका. हा झाला. पुढे झाले निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेवला द्वारकेश्वरा सन्निधवा सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थळा, वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चूलालाची कथा द्वादशादेशाची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेताशी वठलेली या आंब्यासी पाने फळे आणविली. अजूनही तो वृक्ष आहे असा उल्लेख करतात. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. आपण बघितलं की रामदासांनी सुद्धा आपला जो शिष्य कल्याण त्याला सांगितलं आता तू जा आणि मी देहात असे तोपर्यंत सज्जनगडला यायचं नाही. ते गेले डोमगावला आणि डोमगावला त्यांनी मठ स्थापन केला. अजूनही तो मठ आहे. हे लक्षात घ्या. मागेही तुम्हाला सांगितलं होतं की सोन्याच्या अक्षरात लिहिलेली दासबोधाची प्रत ही त्या मठात आहे. तुम्ही जर गेलात सांगितलं आम्हाला ते बघायचे तर ते दाखवतात. आणि सुंदर त्यांनीच लिहिलेली कल्याणाने लिहिलेलीच मठ आहे. प्रत आहे ती सोन्याच्या अक्षरात लिहिलेली. सोन्याचे अक्षर वगैरे महत्त्वाचे नाहीत, पण नवीन मठ स्थापन झाला, कार्य विस्तारत राहिलं. इथे मठ कोंडोलीला स्थापन झाला.
पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधीस्थ, नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने, विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून. इथे कोणता विचार केला हा एक महत्त्वाचा भाग आहे. विचार करून आले 2-3 गोष्टी. सगळ्या लोकांचा हा मठ असला पाहिजे म्हणून ते रेतीच्या गाडीवर बसले. त्यावेळी जो चालवणारा महार होता तो खाली उतरला. तो म्हणला की आमचा स्पर्श, ते म्हणाले आम्हाला स्पर्श वगैरे लागत नाही, तू बस गाडीवर. नाही नाही म्हणला, मी गाडीच्या बरोबर येतो. आणि बैल योग्य ठिकाणी आले. मी तिथे असल्याशिवाय काम सतत होणार नाही आहे. आणि कुठलाही भेद, कुठलाही वाद न होता ते जर बांधकाम पुरं व्हायचं असेल तर माझं तिथे असणं आवश्यक आहे, हा विचार समर्थांनी केला. म्हणून आले म्हणतात. झामसिंगाने मुंड गावाला, नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थार पेली, पुंडलिकाची निमाली, गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरण गंगाभारतीचा, केला असे गजानने. आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत व्याधीमुक्ती. किती निरनिराळ्या प्रकारच्या रोगातून महाराजांनी मुक्त केलेलं आहे. त्याच्यात काही मानसिक आजारच आहेत. आपण पुढे बघणार आहोत. भानापती नावाचा प्रकार आहे. भानामती म्हणजे निरनिराळे भास होतात. वस्त्र जळायला लागलेलं आहे, आणि वस्त्र प्रत्यक्षात जळतात सुद्धा. लोकांना ती भूताटकी वाटते. पण ते म्हणाले माझे पाय जिथे राहिले तिथे भूत राहणं शक्य नाही. आणि ती भानामतीतून ती जी बाई होती ती बरी झाली. व्याधीमुक्ती सगळ्या. इथे तर त्यांनी काय सांगितलं, कुष्ठरोग होता ज्याला लेप्रसी म्हणतो, कुणाला गंगाभारतीला बरा झाला. म्हणजे व्याधीमुक्ती हे संतांचं एक कार्य असतं. ते डॉक्टर म्हणून करत नाहीत, वैद्य म्हणून करत नाहीत, तर देवाचा एक माणूस, याच्याकडून जर देवाचं कार्य भक्ती होणार आहे तर याला आपण आरोग्य देऊया असा तो विचार असतो. म्हणून कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरण गंगाभारतीचा, केला असे गजानने. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की गंगाभारती बरा झाल्यानंतर त्याचे मुलगा आणि बायको त्याला न्यायला येते की. त्या मुलांनी बायकोने त्याग केला असतो म्हणजे काय, त्यांना घरात ठेवूनच देत नसतात. त्यावेळेला हा कुष्ठरोग आहे, हा संसर्गजन्य स्पर्शजन्य रोग होता म्हणून ठेवला होता. त्यावेळेला तो काय म्हणाला, हाच विचार भास्कराने केला. भास्कराच्या विहिरीला ज्यावेळेला पाणी आलं त्यावेळेला भास्कर म्हणाला आता मी तुमच्याबरोबर येतो. अरे एवढं पाणी आहे, काढणार, राऊंड द इयर पिकं काढ, भाज्या वाढव. तो म्हणतो आता नाही, आता पिकं काढणार सन्निधीची, आता येणार तुमच्याबरोबरच. ही विहीर आहे, ते कोणाला शेती करायची असेल ते करू दे. आणि भास्कर त्यांच्याबरोबर आलेला आहे. तसंच इथेही घडलेलं आहे की त्यांनी समर्थ हे केली. गंगाभारती आहे हा म्हणतो मी चांगला गायक आहे, मी सेवा करीन महाराजांची. त्यानंतर खूप वर्ष जगला आहे, तो परत गेला नाही. हा माझा पुनर्जन्म आहे, तो पुनर्जन्म महाराजांना अर्पण. असं झालं पाहिजे. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमास्यस, नौका फुटता छिद्रास, हात लावेला नर्मदेने. असाच प्रसंग अनेकांच्या चरित्रात येतो. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा येतो. नावेला खालून छिद्र पडलं, नाव बुडायला लागली, दुसरी नाव आली, महाराजांनी दोन्ही नावात पाय ठेवला आणि सांगितलं क्रमाक्रमाने या नावेत या. आणि नंतर महाराजांनी तो जी बुडती नाव होती त्याच्यातला पाय काढला, ती उभी झाली, पाण्यात बुडली आणि वाहून गेली. हा महाराजांचा चमत्कार आहे. आणि त्यावेळेला जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी त्याला म्हणाले तुला तुरुंगातच टाकतो, इतके लोक कशाला घेतलेस, तुझी नाव जुनी आहे, ती फुटेल, तुला वाटत होतं. म्हणून नावाड्याला शिक्षा करायला लागल्यानंतर महाराज म्हणाले त्यांना शिक्षा करू नका. पण ब्रिटिशांच्या मनात त्यावेळेला महाराजांच्याबद्दल जो आदर निर्माण झाला तो ब्रिटिशांनी एका महत्त्वाच्या कामी महाराजांना वापरलेला आहे, किंवा महाराजांच्या सेवा वापरून घेतलेल्या आहेत. ज्यावेळेला पंढरपूरला बडवे म्हणजे पुजारी यांचे 2 गट झाले होते आणि एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. आणि भ्रष्टाचाराचा तो सगळा विषय कशाला, तर ते म्हणाले तुम्ही दोघेजण बसा, तुम्हाला पाहिजे तो एक जज नेमूया, दोन्ही बाजू ऐकेल आणि त्यांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य असायला पाहिजे. हा जज म्हणून महाराजांना नेमलं होतं. हे लक्षात ठेवा की ब्रिटिशांचा महाराजांवर असा विश्वास होता की ते सांगतील ते योग्यच सांगतील. आणि बडव्यांचा जो वाद होता तो महाराजांनी मिटवला. विचार करा पुढे काय सांगितलेलं आहे इथे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमास्यास, नौका फुटता छिद्रास, हात लावला नर्मदेने. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठवला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकलले. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकरांचे हस्ते मला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे.
आता त्या भाषणात ते म्हणालेले आहेत की तू हे जे बोलतोस ना, सरकारविरुद्ध टीका करतोस, म्हणूनच तुला तुरुंगात जावं लागतं. आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. तो खटला दुसरा होता, पण तुरुंगात जावं लागलं. आणि मग प्रसाद मागायला आले. कोलटकर जो प्रसाद भक्त आहे ना, तो कसा मागतो? हे झोपलेले आहेत महाराज, 3 दिवस उठलेले नाही आहेत. कोलटकर म्हणाले महाराजांना उठवायचं नाही, त्यांचा प्रसाद मला टिळकांसाठी न्यायचा आहे आणि मी थांबायला तयार आहे. 3 दिवस थांबले, 3 दिवस 3 रात्री, केवढी निष्ठा आहे. मग त्या कोलटकरांनी नेला. लोकमान्य टिळकांच्या तोंडात दात नव्हते, त्यांनी तो कुटून खाल्ला आणि निरोप सांगितला की या प्रसादामुळे शिक्षा होणार आहे ती टळणार नाही, खूप लांब जावं लागणार आहे. ते मंडालेला म्हणजे म्यानमारला ब्रह्मदेश त्यावेळेचा जावं लागलं, पण एक महत्त्वाचं कार्य होणार आहे. आणि लोक सगळेजण म्हणतात की राजकारणात जर पडले नसते, केसरी वगैरे सारखी वर्तमानपत्राचे संपादक झाले नसते, केवळ जर त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला असता तरी लोकमान्य टिळक एवढेच प्रसिद्ध झाले असते. मराठीत ज्ञानेश्वरीनंतर एवढं गीतेवरचं सुंदर भाष्य म्हणजे एक्सप्लेनेशन म्हणा, दुसरं कुठलंही नाही आहे. हे टिळकांची कामगिरी आहे, हे त्यांनी सांगितलं. या कथा 14ला अध्याय 15वा शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावात टिळक बाळगंगाधर भाकरी प्रसाद पाठवला, कोलटकराच्या हस्तेवला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कर्या कारणे. आता श्रीधर गोविंद काळे, हे प्रत्येक घटना जर तुम्ही लिहून काढली ना तर तो अभ्यास होईल. पण या घटनेत किती वैविध्य आहे, किती विविधता आहे ते बघ. आता काळे त्याला निराळच सांगितलं. केसरी चरित्र होतं, एक 2 होते जपानी लोक, काहीतरी ओगामा माटो वगैरे असं काहीतरी नाव आहे. हे 2 जण. जपान जो इंडस्ट्रियलाइज झाला ना, त्याला हे मुख्य कारण आहे या दोघांचं. त्या दोघांचं चरित्र लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिलं होतं. आणि त्या केसरीतलं चरित्र वाचून अनेक तरुणांना आपणही कारखाना काढावा भारतात, आपणही भारतात इंडस्ट्रियलायझेशन थोड्याफार प्रमाणात का होईना म्हणून हा विलायतेला जायला निघाला होता. विलायत म्हणजे परदेशात, विशेषतः इंग्लंडमध्ये. त्यावेळेला त्याला सांगितलं, अरे सगळे इथेच आहे, जाऊ नकोस, योगाचा अभ्यास कर. आणि पुढे तो काळे बघा ना, वाचूया ना. तर श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश, नको जाऊ तर विलायतेच म्हणजे परदेशात, येथेच आहे सर्व काही. ऐसा कथा ईशा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, घेऊन या सपनात. अंजन गावाला निघाला होता तो जो खोटा होता कानमंत्र देणारा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे कानमंत्र तर मी तुला देतो. स्वप्नात कानमंत्र, काहीतरी मंत्र सांगितलं असेल, गणगण गणात बोते हाच मंत्र सांगितला असेल. कानमंत्र पाहिजे ना, पण दुसरीकडे जाऊ नकोस. आणि आपल्या भक्ताला राखतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पवहारी बाबा म्हणून होते, अत्यंत अधिकारी होते. रामकृष्णांना कशाला, आपण ह्यांनाच का नको गुरु करायला. ते एका गुहेत राहत होते. ते गुह उंदराच्या बिळासारखी होती ती गुहा, आणि फक्त मिरच्या खाऊन राहत होते. तेज होतं, कुठल्याही प्रश्नांचं उत्तर होतं, वेदांचा वगैरे अभ्यास होता. उद्या सकाळी मी या पवहारी बाबांना शरण जाणार आणि त्यांचा अनुग्रह घेणार. विवेकानंद स्वप्नात रामकृष्ण, अरे मी काही कमी आहे का रे? आणि ते निराळं काय सांगणार आहेत तुला? तुला कुठलीही शंका असेल तर ती मला विचार. 21 दिवस हा प्रकार चालला, 21 दिवस. उद्या जायचं म्हटल्यानंतर स्वप्नात रामकृष्ण, उद्या जायचं इथे स्वप्नातच आलेले आहेत ना. आणि त्यांनी सांगितलं, जाऊ नकोस पुंडलिका, उद्या मी तुला पादुकांचा प्रसाद पाठवतो, तुला हवा ना मी पाठवतो. हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितले? पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. तो एक प्रसंग आहे, पण हा भाजी भाकरी किंवा पिठलं भाकरी, कांदे आणि मिरच्या हा नैवेद्य ठरला की नाही. आपणही ज्या ज्या वेळेला गजानन महाराजांच्या या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेला पारायणानंतर प्रसाद दाखवताना भाकरी, त्याला तूप वगैरे लावलेलं, झुणका, पिठलं म्हणजे झुणका, कांदे 1, 2, 3 आणि 3-4 मिरच्या, हा त्यांनी त्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हा जवळजवळ अखंड नैवेद्य झाला. कोणाला? अनंतकाळ चालणारा गजानन महाराजांना हा नैवेद्य त्यांनी घेतला. ते आपल्याला माहीत आहे. छरा तुकारामाचा कानामधून पडला स्वाचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास. आता हे मगाशी छरा तुकारामाचा, त्यातून आपण काय शिकणार आहोत? सशाला मारला होता. छरा म्हणजे याला तुकडे तुकडे होतात. सशाला काही लागले, एक ह्याला लागला, हा शेजारी बसला होता शेकोटीला. तो लागल्यानंतर प्रचंड त्याला, त्यावेळेला कुठलं ऑपरेशन काय, कुणीतरी सांगितलं तू सेवा कर, स्वच्छ ठेव गजानन महाराजांचा मठ. आणि तो ठेवल्यानंतर एक दिवस करत असताना आपली जशी आपण बी खाली पाडतो की नाही खाताना,
चिकू वगैरे खाताना बी, तसा तो छरा खाली पडला आणि हा पूर्णपणे रिकामा झाला. त्याला बरं वाटलं, वेदनामुक्त झाला. यावरून आपण शिकायचं, जर आपण सेवा केली, आणि सेवा म्हणजे इथे आम्ही दिवे वगैरे लावले, ती प्रासंगिक सेवा झाली, नित्यनैमित्तिक सेवा. दर गुरुवारी येईन, हा झाडेल, झाडणारा माणूस असेल, पण त्याला सांगेन बाबा रे तुला विश्रांती, आज मी झाडतो. अनेक ठिकाणी असा प्रयोग सुरू झालेला आहे. ही जी सेवा आहे ना, ज्याला मॅन्युअल लेबर म्हणतात, त्याच्यात कुठे ना कुठेतरी मी अगदी ज्याला नो वर्क इज लोली, एव्हरी वर्क इज होली, हा जो संदेश आहे, श्रमप्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ लेबर, तो इथे सांगितलेला आहे. तो आपण शिकला पाहिजे. पुढे बघूया. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरात जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला दिला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सत्पुरुषाची त्रास द्याया. आता या खटल्यात महत्त्वाचा म्हणजे दिलेला निकाल आहे. आणि त्यांना काय करणार, त्यांनी वाटेतच वस्त्र सोडून टाकलं आणि ते कोर्टात आले, तेच नग्न आले. नग्नतेबद्दलच त्यांच्यावर खटला होता. ते जज म्हणाला की खटला चालवण्याची गरजच नाही, कारण इथे तसे झालेले आहे, सिद्धच झालेलं आहे, पुरावा वगैरे काय, हाच पुरावा आहे. मग त्यांनी काय केलं की त्यांचा जो हे होता शिष्य भास्कर, त्याला सांगितलं की अग्निहोत्राला, अग्नी जर उडून गेला तर घराला आग लावेल. अग्निहोत्र म्हणजे अग्निकुंड. अग्निहोत्राची जबाबदारी अग्निहोत्री ब्राह्मणाने घ्यायची असते, ज्यांनी व्रत घेतले त्यांनी. तसा हा जो अग्नी आहे तुमच्याकडे, धगधगीत वैराग्य आहे ना, या अग्नीची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे होती. इथून पुढे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून त्यांना नेऊ नका, तुला भास्करा 5 रुपयाचा दंड. कारण ते सांगत होते भास्करा फजिती होईला, नेऊ नकोस मला. आणि त्यानंतर दमणीतून त्यांना न्यायला लागले. दमणी म्हणजे बंद बैलगाडी, त्याच्यातून न्यायला लागले. त्याच्यानंतर महाराज गेले कळकळीचा बोध मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. हे आपण बघितलं. मगाशी भानामती सांगितलं, तीही ओवी. बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची, भेट गंगा भगीरथी झाली अकोटी विहिरीत. कथा वायजा माळणीची, 18व्या माझी साची, कवर डॉक्टरच्या फोडाची, कथा यात ग्रथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापूंना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. हे फार सुंदर प्रसंग आहे तो. कवठे बहादूरचा वारकरी, मरीने म्हणजे कॉलरा, मरीने ज्याला पॅन्डेमिक म्हणतात ना, तशी पॅन्डेमिक असायची, हजारो लोक मरायचे. झाला आजारी, त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ वांडवाला, ब्राह्मणाला, श्वान उठवून मेलेला, दावून त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. इथे जरा आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, कारण गजानन महाराजांची देहातली लीला संपणार आहे. इथे मी तुम्हाला सांगतो, पुढच्या वेळेला ह्यापासून सुरुवात करणार आहे. एक नाटक आहे मराठी, तुम्हाला जर मिळालं, तुम्ही इंटरनेट वगैरेवर किंवा कुठेही यूट्यूबला वगैरे मिळालं तर बघा. लीला लाली हे नाटक आहे. आणि ह्या 2 मुली जन्मलेल्या आहेत, पाठ एकत्र करून, ट्विन्स म्हणतात ना. गरीब आहेत ते, एवढी ऑपरेशन काही लाखांचं केलं तर पाठीनं त्या जोडलेल्या आहेत, बाकी मोकळ्या आहेत. त्यांना ऑपरेशन करून स्वतंत्र बनवता येत नाही आहे. तर म्हणून त्यांनी आयुष्य तशाच जगल्या. त्याच्या नाटकात दाखवलेलं आहे. त्यांची जी मूव्हमेंट आहे ती एवढी सिंक्रोनाइज्ड आहे की लोक म्हणतात डोळ्याचं पारणं फिटतं. आता एकीला जर त्या पणतीकडे जायचं आहे तर दुसरीला गेलंच पाहिजे की नाही, सांगा बरं. दुसरीला जर मारुतीला नमस्कार करायचा आहे तर पहिलीला गेलंच पाहिजे की नाही. तर हिचा पाय उजवा, त्यावेळेला तिचा पाय. हे बघा, हे सिंक्रोनायझेशन हे एवढं अवघड आहे. आणि संपूर्ण स्टेजवर त्या 2 मुली, त्या काही जुळ्या नाही आहेत, त्यांना बांधून घातलेलं आहे रबराच्या याने. त्या दोघी स्वतंत्र आहेत, पण नाव दिलेलं आहे लीला लाली. लीला गजानन महाराजांची 19व्या अध्यायात संपली, पण लाली प्रपंचाची आपल्या जीवनात उदयाला आली पाहिजे. लीला संपली पण लाली चालू राहिली. लाली म्हणजे काय, प्रभात समय जी लाली असते ना, लाल रंग हा सौभाग्याचा रंग आहे. लाल रंगात डेंजरचा, ट्रॅफिकने जाऊ नका. आपल्याला लाल रंगाचं कुंकू वापरतो, लाल रंगाचं स्वस्तिक काढतो. लाल रंग हा सौभाग्याचा आहे. आपल्या संपूर्ण प्रपंचात सौभाग्य संपन्नता यावी म्हणून महाराजांची लीला जरी संपली तरी आपल्या जीवनात लाली चालू राहावी. आता आणखीन एकाच अध्यायाचं वाचून आपण अवतरणिका थांबवणार आहोत आणि शेवटच्या 1-2 ओव्या वाचून हा थांबूया. तर पुढे काय सांगितलेलं आहे,
की हां अवघ्या लोकाला कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंथासी आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुकेंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. बुटींचा केवढा राजवाड्यासारखा वाडा अजूनही नागपूरला आहे. त्याला आपलं वाटलं की आपण ठेवून घेऊया त्यांना. शेगाव काही लांब नाही, येतील दर्शनाला लोक, पण ते कुठे होते? महाराजांना नको होतं. गेला त्यांनी. महाराज ठेवावे नागपुरात परी हरिपाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थाशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे कर्मठ होते ते दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला तो समर्थाने निवटिला करून या उपदेश. इथं हा जो उपदेश आहे तो खूप मोठा उपदेश आहे. हे सगळे जे योग आहेत त्या योगाचं वर्णन आणि त्या योग्यांची उदाहरणं गजानन महाराजांनी दिलेली आहेत. एवढे सलग गजानन महाराज कुठल्याही अध्यायात बोललेले नाहीत, म्हणजे कुठल्याही प्रसंगात बोललेले नाहीत. त्यांनी प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं. ते आपल्याला 19व्या अध्यायात आपण वाचलेलं आहे. पुढे काय सांगितलं? केले खळ्याचे, खळं म्हणजे मळणी करण्यासाठी शेतात केलेलं असतं सारवून ती जागा. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले कपिलधारेसी दिधले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा कराव्या कारणे. इथेच वैद्य माझा गजानन ह्या नारायणाला कोणीही वाचवू शकत नाही. मग तू अर्पण कर. कुणाला अर्पण केला? गजानन महाराजांना. ते लहान मूल होतं आणि पुढे तो नारायण बाळाभाऊ नंतर जो कोण उत्तराधिकारी तो नारायण बसला. त्याचा फोटो आपल्या चरित्रात आहे. आणि त्याच्यानंतर मात्र उत्तराधिकारी राहिला नाही. समाधीच महाराजांची. तिथूनच अनुग्रह वगैरे काही घ्यायचा असेल तर त्यानंतर उत्तराधिकारी म्हणजे जिवंत असा कुठे राहिला नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले गजाननाचे समर्थाने निवटला. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले कपिलधारेसी दिले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन गोंदवलेकर महाराजही पंढरपूरलाच गेले होते. शेवटचा चातुर्मास जीवनातला ते 4 महिने राहिलेले आहेत. हे सुद्धा पंढरपूरला गेले. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. इथे अवतरणिका संपते. उरलेला जो विषय आहे आणखीन काही प्रसंग घडले वगैरे फार महत्त्वाचे नाही आहेत, पण तरीसुद्धा एक शतचंडी सुरू केली. शतचंडीला विघ्न येता कामा नये. आणि बंकटलाल जो पहिला भक्त आहे ना, मध्ये एवढा काळ गेला ना, 32 वर्ष कोण होते ते शेगावला 32 वर्ष होते. 1878 ते 1910 ही 32 वर्ष गजानन महाराज शेगावला होते. त्याच्यानंतर बंकटलाल वगैरे म्हातारे झाले आणि बंकटलालाचा प्राणांत आला. त्यावेळेला ही शतचंडी सुरू केली. त्यावेळेला हे विघ्न कशाला? त्यावेळेला बंकटलाल म्हणला माझा जो गुरु आहे स्वामी तो समाधीत बसलेला आहे, कशाला चिंता करता, उरकून घ्या यज्ञाला. आणि यज्ञ झाल्यानंतर बंकटलालांनी आपला देह ठेवलेला आहे. मोठा आहे तो अधिकारी, हा एक आहे. नंतर कितीही खर्च केला तरीसुद्धा बांधकामाला तो कमीच पडतो. एक त्याच्यात शेवटचा महत्त्वाचा विचार आहे की लोकांचा आता कोण जायचं आहे शेगावाला, कशाला जायचं आहे शेगावला, आता कुठे तिथे महाराज, आता शेगावचं काय महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं दासगणू महाराजांनी हे चरित्र लिहिलं. पण महाराज गेल्यानंतर 30 वर्षांनी, या मधल्या 30 वर्षात शिर्डीला तिकडे साईबाबांचं आणि शेगावला इकडे लोकांचं येणं जाणंच राहिलं. म्हणून त्यांनी सांगितलं काश्यपीने, काश्यपी जी नदी आहे ना तिनं पिकांना पाणी देणं थांबवलं. दुष्काळ सुरू झाला.
कारण काय, इतका 30 फुटावरून पाया बांधून आणला होता, पाणी येणंच शक्य नव्हतं आणि एक दिवस बघतात तो कधी समाधी पाण्याखाली गेलेली. महाराजांनी निषेध करून दाखवून दिलेला आहे, अरे भक्ती करा, भक्तीच्या नाण्यावरती मी खुश आहे, मला सोनं नाणं काही नको. आणि आता पुन्हा हळूहळू पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि मग बघा वैभव यायला लागलेलं आहे. या गजानन महाराजांच्या मठातूनच किती निरनिराळ्या प्रकारच्या संस्था, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, केवढं कार्य चालू आहे हो. हे सगळं वैभव आहे. भक्ती करूया, वैभव ये. वैभवात भव म्हणजे संसार, संसार चांगला चालेल, भक्ती करूया, शरण जाऊया. आणि शेवटी त्यांनी कसा पैसा उभा केला ते माहीत आहे. आणि सांगतात काय की ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की संकष्टीसाठी थांबू नका. आज मला वाटतं संकष्टी आहे का? हां, संकष्टीसाठी थांबू नका. संकष्टीसाठी त्यांनी एक निराळा विचार दिलेला आहे, तेवढाच सांगतो आणि थांबतो. त्यांनी संकष्टीला चंद्रोदय झाला पाहिजे. चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही मग नंतर चंद्राचं दर्शन घेऊन जा. तर चंद्रोदय कुठला झाला पाहिजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, मला ते तो भाग खूप आवडतो की शके हां, तुमचा मनातला जो भाव आहे ना तो चंद्र आहे. त्या भावाचा उदय होणं हा चंद्रोदय आहे. तो भाव जर निर्माण झाला तर प्रत्यक्ष संकष्टी केली काय किंवा न केली काय, मंगळवारी आलेली अंगारकी अगदी कडकडीत केली काय, अहो त्याचा त्रास होतो, करणाऱ्यालाही त्रास होतो, कुटुंबालाही त्रास होतो. संध्याकाळी ऑफिसमधून ही व्यक्ती घरी येते आणि इमर्जन्सीसारखी वागते. आम्ही त्याला मुद्दामून इमर्जन्सी म्हणतो, इमर्जन्सी नाही हो, यम घरात आल्यासारखा, दिवसभर मी उपाशी आहे, दिसत नाही का, पाणी काढा, हे करा, ते करा. नको ती संकष्टी. म्हणून एका घरात मी तुम्हाला पाहून सांगतोय, तुमच्याकडे हा प्रयोग करू नका, मुलं फार हुशार असतात. बाबांचा दर संकष्टीला म्हणजे महिन्यातून एकदा हा जो यमावतार आहे तो दिसू नये म्हणून त्यांनी त्या चंद्रोदयाचं सुंदर व्हिडिओ फिल्मिंग केलं. आणि महाराज आले ना, आंघोळ करा बाबा, भूक लागले ना, हा बघा चंद्रोदय. पडद्यावर पाहून तुम्ही पूजा करता, हे सगळं करता, हे व्हर्च्युअल आहे ना, हा चंद्रोदय पहा, शांत राहा. आणि नंतर तो चंद्र, मनात भावरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. आणि तो उदय झाल्यानंतर मग ह्या ज्या कथा आहेत, सागरावरच्या लहरी आहेत, गंगावरच्या, सुंदर आहे वर्णन. आपण पुढच्या वेळेला म्हणजे अजून 15 दिवसांनी आपण पुन्हा येणार आहोत, त्यावेळेला शेवटचा भाग वाचूया आणि संपूर्ण ग्रंथावरती विचार करूया. महाराजांकडे प्रार्थना करूया की आत्तापर्यंत जसं आपल्याला त्याने आणलेलं आहे तसंच शेवटच्या याला आणि त्याच्या पुढे उपासना आपण चालू ठेवणार आहोत. आणि आज ह्या इतक्या ज्योती आहेत असंख्य. असंख्याचा अर्थ आपण मोजलेल्या नाहीत म्हणून असंख्य, इन्फायनाईट नाही, त्या 3000 4000 असतील, मोजता येतील, पण असंख्य आहेत. त्या ज्योतींच्या साक्षीनं आपण प्रार्थना करूया आणि शांतपणे डोळे बंद करूया, जरा ताठ बसूया, श्वास संथ, लक्ष श्वासावर. दिव्याची ज्योत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी. आपण छान म्हणूया तो उपनिषदातला मंत्र, माझ्यानंतर म्हणूया. आणि हा मंत्र म्हणजे शांतीपाठ म्हणूनच थांबूया. माझ्यानंतर म्हणायचं आहे, असतो मा सद्गमय, म्हणा, तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतंगमय, मृत्योर्मा अमृतंगमय. सगळ्यांनी बरोबर, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, अमृतंगमय, अमृतंगमय. नेहमीचा शांतीपाठ. ओम सहनाववतु
सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस। ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून आपल्या बाजूला असलेल्या ज्योती, त्या ज्योतींचा प्रकाश, त्यात आपल्या सद्गुरूंची प्रतिमा आणि महाराजांचा जर दिसत असेल आपल्याला महाराज, त्यांचं दर्शन घेऊया। इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। महाराज महाराज गजानन महाराज।